नमस्कार, जय शिवराय. कांदा नाही, टोमॅटो नाही, अगदी कोणती पेस्ट मसाला नाही, तरीही आपलं जेवण होणार रुचकर. आता म्हणाल ते कसं काय? तर आपण हा मसाला बनवणार आहोत. अगदी महिनाभर हा मसाला तुम्ही ठेवू शकता, वापरू शकता. अगदी जेवण करताना गडबडही होणार नाही तुमची. चला तर पाहू. त्यासाठी इथे मी घेतलेले आहे 1 फुल वाटी शेंगदाणे छान भाजून घ्यायचे. जर मसाला तुम्ही कमी जास्त करणार असाल तर ह्याचं प्रमाणही तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. त्यानंतर अर्धी वाटी तीळ घेतलेला आहे, ते पण छान भाजून घ्यायचे. 2 चम्मच जिरे आणि अगदी खडा मसाला तुमच्याजवळ अवेलेबल असेल तर तुम्ही इथे खडा मसाला वापरू शकता. आणि 2 ते 3 चम्मच धने. हे छान मसाले भाजून घ्यायचं. लक्षात ठेवा, मसाले नेहमी भाजूनच घ्यायचे, जेणेकरून याचं चव असते ते दुप्पट होते. त्यानंतर आपण 1 फुल वाटी खोबऱ्याचं खीस घेतलेलं आहे, ते तुम्ही नारळ पण घेऊ शकता. त्यानंतर हे पण छान भाजून घ्यायचं. आता इथे मी तेलामध्ये 10-12 कळ्या लसणाच्या घातलेल्या आहेत, त्या पण छान भाजून घ्यायच्या. आता हा मसाला आपण थोडा गार होण्यासाठी ठेवायचा. लक्षात ठेवा, गार झाल्यानंतरच याचे आपण वाटण करणार आहोत आणि गार झाल्यानंतरच यामध्ये आपण मीठ घालायचं. अगदी अर्धा चम्मच मीठ घातलं तरी चालेल, जेणेकरून आपला मसाला भरपूर दिवस राहतो. त्यानंतर वाळलेली कोथिंबीर घातल्या असेल तर घाला, नसेल तर तुम्ही स्किप करू शकता. आता ह्याचं वाटण करून घ्यायचं. अगदी भरपूर दिवस हा आपला मसाला राहतो. पाणी घालायचं नाही, सुक्कं असं आपल्या प्रकारे असं वाटण करून घ्यायचं. अगदी हा स्टोअर करताना डब्यामध्ये ठेवू शकता, भरपूर दिवस राहतो आणि अगदी आपलं जेवण रुचकर आणि चविष्ट होतं. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. सबस्क्राईब